तारळे खुर्द येथे रानभाजी महोत्सव उत्साहात 25 प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन. राधानगरी कृषी विभाग आणि आत्मा प्रकल्पाच्या वतीनं तारळे खुर्द येथे रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवात राधानगरी तालुक्यातील महिलांनी डोंगरदऱ्यांमध्ये आढळणाऱ्या तब्बल 25 प्रकारच्या दुर्मिळ आणि औषधी गुणधर्म असणाऱ्या रानभाज्यांचे सादरीकरण केले. राधानगरी तालुका हा जैवविविधतेनं समृद्ध आहे. मात्र रानभाज्यांचे योग्य महत्त्व न ओळखल्यामुळं या भाज्या जंगलातच कुजून जातात. या पार्श्वभूमीवर महिलांना या भाज्यांचं औषधी गुणधर्म समजावून देणं आणि त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा महोत्सवामागचा उद्देश असल्याचं कृषी विभागाने सांगितलं. या महोत्सवाचे उद्घाटन राज्यस्तरीय शेतकरी सल्ला समितीचे सदस्य अशोकराव फराकटे यांच्या हस्ते झालं. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे यांनी सांगितलं की फास्ट फूडच्या वाढत्या संस्कृतीमध्ये रानभाज्यांचा आहारात समावेश होणं आवश्यक आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून दुर्मिळ रानभाज्यांना भविष्यात व्यावसायिक स्वरूप मिळेल असा विश्वास आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये आहाराचं जे काही आहारामध्ये आरोग्याचं जे महत्त्व आहे ते सगळ्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलं. तर रानभाज्यांचं जे आहे आहारामधील आणि आरोग्यातलं जे महत्त्व आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आता जे फास्ट फूड संस्कृती वाढत चाललेली आहे, जंक फूड वाढत आहेत, तर त्या अनुषंगाने ज्या रानभाज्या आहेत त्यामध्ये असलेले जे जीवनसत्व आहेत, वेगवेगळे खनिजे आहेत, त्याच्या माध्यमातून जे रोगप्रतिकारक शक्ती आणि इतर वेगवेगळ्या आजारावरती जे उपाययोजना करता येतील याचं एक प्रबोधन व्हावं या अनुषंगाने या महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं. महोत्सवात करटोली, सुरण, दिंडा, टाकळा, गुळवेल अशा एकूण 150हून अधिक प्रकारच्या रानभाज्यांचं आकर्षक सादरीकरण करण्यात आलं होतं. यावेळी नाचणी आणि तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर योगेश बन, अशोक फराकटे, अरुण जाधव, आनंदा शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, मंडळ कृषी अधिकारी के.जी. तामकर, अनिल भोपळे, तंत्र सहाय्यक सुनील कांबळे, सरपंच रणजित पाटील, बाळासाहेब डळेकरे, राजेंद्र वाडेकर, सरिता पौंडकर, अमृत पाटील, दीपक शेट्टी, नंदकुमार निर्मळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच तालुक्यातील अनेक शेतकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे.